मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण घड्याळ हा अतिशय महत्वाचा घटक पाहणार आहोत. याच्यावरचं प्रश्न हे जरी NMSला जास्त विचारले जात नसलं तरी आजचा जो घटक आहे तो शिष्यवृत्ती परीक्षा दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे. तसेच इतर ज्या स्पर्धा परीक्षा आहेत याच्यामध्ये सुद्धा या घड्याळ व वेळ या घटकावर बरेचसे प्रश्न विचारले जातात. आता मी घड्याळामध्ये सर्वप्रथम या घड्याळाची आपण प्राथमिक माहिती पाहूया. बारा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. आता याच्या मध्यभागी 3 काठी असतात हे सुद्धा सर्वांना माहित आहे. याच्यामध्ये एक काय असतो, तास काटा असतो, 1 मिनिट काटा आणि काय असतो तर सेकंद काटा असतो. आता माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे, समजा 1 वाजलेले आहे. 1 वाजता घड्याळाचा तास काटा 1 वर असतो आणि मिनिट काटा कुठं असणार आहे? 1 वाजता मिनिट काटा कितीवर असणार? तर 12वर. हा, मग मला सांगा किती वाजलेत घड्याळामध्ये? 1 वाजलेले आहेत. मग घड्याळात जेव्हा 1 वाजलेले असतात तेव्हा घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा या 2 काट्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होतोय रे? 30. अगदी बरोबर. किती? 30 अंशाचा कोन तयार होतो. अजून मला सांगा, अजून किती वाजता घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये 30 अंशाचा कोन तयार होईल? 11 वाजता. अगदी बरोबर. किती वाजता? 11 वाजता. 11 वाजता तास काटा 11 वर असणार आहे, मिनिट काटा 12 वरच असणार आहे. म्हणजे 11 वाजता सुद्धा घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये 30 अंशाचाच कोन तयार झालेला असेल. म्हणजे लगतच्या 2 अंकावर जर 2 काटा असतील, लगतच्या 2 अंकावर जर 2 काटा असतील तर त्या 2 काट्यामधील अंतर हे नेहमी 30 अंश असतं, लक्षात ठेवा. मग आता इथे लक्षात काय ठेवणार? तुम्हाला परीक्षा प्रश्न विचारला, किती वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये 30 अंशाचा कोन तयार होईल? 2 अचूक पर्याय निवडा. तर कोणतं 2 अचूक पर्याय निवडणार? 1 आणि 11. 1 आणि 11. 1 आणि अगदी 11. बरोबर. 1 आणि 11. आणि 5:30 आणि 7:30 वाजता पण होतोय ना? 5:30 वाजता कसा होईल रे? 5:30 वाजता कसं असतं माहिती आहे का बघा? इथं काय असणार आहे? मिनिट काटा. पण तास काटा थोडं दरम्यान असणार ना, इथं कुठेतरी मध्ये इथं. त्यामुळे 30 अंशाचा नाही होत. बर, आता पुढचा प्रश्न आपण घेऊया. आता घड्याळामध्ये 2 वाजलेले आहेत. किती अंशाचा कोन तयार होईल? 60. 60. अगदी बरोबर. 60. अजून किती वाजता 60 अंशाचा कोन तयार होईल सांगा? अजून किती वाजता? 10 वाजता. बरोबर. म्हणजे तुम्हाला परीक्षेला जर आलं, किती वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये 60 अंशाचा कोन तयार होईल? 2 अचूक पर्याय निवडा. तर तुम्हाला 2 आणि 10. 2 आणि 10 असं 2 पर्याय निवडता येणं गरजेचं आहे. आता तिसरा प्रश्न तोंडीच घेऊया आपण. सांगा इथं काय होईल रे? 3 वाजता. 90 अंशाचा.
अजून किती वाजता 90 अंशाचा कोन तयार होईल? 9 वाजता. 9 वाजता. बरोबर, 9 वाजता. म्हणजे 3 आणि 9 अशा 2 वेळेला घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन तयार होतोय. आता सांगा 4 वाजता काय होईल रे? विशाल कोण? विशाल कोण? 120. अजून किती वाजता? 8 वाजता. 8 वाजता. म्हणजे एकंदरीत तुम्ही असं लक्षात ठेवा, आता हा तास काटा 4 वर आहे आणि हा मिनिट काटा समजा 12 वर आहे. याच्यामधलं लहान लहान कोण मोजायचं बघा. हा एक छोटा, हा दुसरा, हा तिसरा. किती कोण तयार झालं छोटं छोटं? हा पहिला झाला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. किती छोटं छोटं 30 अंशाचं कोण तयार झालं? 4. म्हणजे ते 4 ला काय केलं तुम्ही? 30 न काय केलं? गुणलं तर 120 येते. किंवा असं करूया सरळ, 4 वाजले का नाही की 4 ला 30 न गुणूया. किती येते? 120 येते. मग बऱ्याच जणांना वाटणार सर 120. 8 ला काय करावं? आता सांगा 8 ला जर 30 न गुणलं तर गुणाकार किती येणार आहे? 240. आता हा गुणाकार जर 180 पेक्षा जास्त आला का नाही, तर आलेला गुणाकार 360 मधून मायनस करायचा. मग 360 मधून 140 वजा करा. इथे 120. 360 मधून 240 मायनस करा ना. अरे ते 120. 360 वजा 240. हो सर. हो सर. हा. म्हणजे आता इथं लक्षात ठेवा, घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातील जर अंशात्मक कोन काढायचा असेल तर आपण कितीनं गुणतो? 30 न गुणतो. मग मला सांगा, घड्याळामध्ये 5 वाजलेले आहेत, तर तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होईल? 150. 150. अगदी काय केलं तुम्ही? 30 न गुणलं 150 आलं. आता अजून किती वाजता 150 अंशाचा कोन तयार होईल? बघ कोण सांगते? 7 वाजता. 7 वाजता. 7 वाजता. 7. 7 वाजता. बरं कसं काढलं तुम्ही 7 वाजता 150 अंशाचा कोन तयार होईल? 7 ला 30 न गुणलं ना? किती झालं? 200 ला. 200. आता मगाशी तुम्हाला काय सांगितलं, हे जर 180 पेक्षा जास्त असेल तर 200 ला किती मधून वजा करायचं सांगितलं होतं? 360. 300. मग किती होते वजाबाकी? 150. 150. हा. आता माझा प्रश्न आहे, घड्याळामध्ये 12 वाजलेले आहेत, तर त्या दोन काट्यात किती अंशाचा कोन तयार होईल? 0 अंशाचा. 0 अंश. 0 अंशाचा. बरोबर आहे. 0. कारण 12 वाजता तास काटा आणि मिनिट काटा एकमेकावर येणार आहेत आणि एकमेकावर येणार आहेत म्हणजे 0 अंशाचा कोन तयार होईल. अजून किती वाजता 0 अंशाचा कोन तयार होईल रे? फक्त 12 वाजता का अजून एखादी वेळ आहे अशी तुमच्याकडे की त्या वेळेत तास 6:30. काटा आणि आ 6:30. 6:30. नाही, 6:30 वाजता तास काटा 6 आणि 7 च्या दरम्यान असतो बाळांनो. फक्त एकमेव 12 अशी वेळ आहे की त्यावेळेस त्या दोन काट्यामध्ये 0 अंशाचा कोन तयार होतो. आता मला सांगा 6 वाजता किती अंशाचा कोन तयार होणार आहे? 180. 180. 180. आता सांगा 180 म्हणजे तास काटा कुठं असणार? तास काटा कुठं असणार? 12 वर. 12.
बरोबर. तास काटा कुठं 12 असणार? वर. 12 वर. आणि मिनिट काटा 6 वर. 6 वर. मग हे दोन काटे कसे येतात रे? एकाच सरळ रेषेत येत आहेत. म्हणजे तुम्हाला विचारलं किती वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा एका सरळ रेषेत येतील, तर काय लिहायचं? 6 वाजता तास काटा व मिनिट काटा रेषीय जोडी तयार करतो किंवा एका सरळ रेषेमध्ये हे दोन काट येतात. दिया दिया माईक बंद कर दिया. अजून कोणाचा माईक चालू आहे? फक्त तुम्हाला उत्तर द्यायच्या वेळेस माईक चालू ठेवायचा बाळांनो. बर, आता माझा प्रश्न असा आहे, आतापर्यंत तुम्हाला झालं 1 वाजता, 2 वाजता, 3 वाजता, 4 वाजता, 5 वाजता, 6 वाजता, 12 वाजता. परंतु तुम्हाला असं जर विचारलं 2:30 घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होईल? कसं काढायचं? 2:30 वाजता. आता बरीच जण काय करतात, असं घड्याळ काढणार. काय सर अवघड आहे, आम्ही असं घड्याळ काढणार. इथे लिहिणार 12, 1, 2, 3, 120. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. आणि आपण काय करणार विचारले? 2:30. 2:30 म्हणजे तास काटा कुठं असणार? 2 आणि 3च्या दरम्यान. आणि मिनिट काटा कुठं असणार? 2:30 म्हटल्यावर 6 वर असणार. आपल्याला ह्या दोन मधला कोन विचारलेला आहे. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची, प्रत्येक मिनिटाला मिनिट काटा 6 अंशनं पुढे सरकतो आणि तास काटा अर्धा अंशनं पुढे सरकतो. बघा, यम म्हणजे मिनिट काटा. मिनिट काटा किती अंशनं पुढे सरकतो? 6 अंशनं. आणि जो तास काटा आहे, तास काटा, तो किती अंशानं पुढे सरकतो? अर्धा. अर्धा म्हणजे 0.5 अंशनं पुढे सरकतो. आता हे जर आपल्या लक्षात असेल, प्रत्येक मिनिटाला मिनिट काटा 6 अंशनं पुढे सरकतो व तास काटा अर्धा अंशनं पुढे सरकतो. आता आपल्याला टायमिंग काय दिले? 2:30 आहे ना. आता 30 मिनिटं, एका मिनिटाला 6 अंशनं पुढे सरकतो, म्हणजे 30 मिनिटाला किती अंशनं पुढे सरकतो? 30 गुणिले 6 म्हणजे 180 अंशनं पुढे सरकला. हे आपल्याला माहित आहे. आता फक्त आपल्याला काढायचे काय? तास काटा. तास काटा अर्धा अंशनं पुढे सरकतो. मग 30 गुणिले अर्धा, 0.5 आपण 1/2 असं पण लिहू शकतो. मग 30ला जर 2 न भागलं तर किती अंशनं पुढे सरकला? 15 अंशनं पुढे सरकला. म्हणजे तास काटा 2 वर आहे आणि 2च्या पुढे 15 अंशनं सरकला. इथं इथे किती अंशनं पुढे सरकला? 15 अंशनं सरकला. आता लगतच्या 2 काट्यामध्ये 30 अंशाचा कोन तयार होतो. मग 30तून हे 15 मायनस करायचं, म्हणजे किती आलं रे? इथं 15 आलं. आणि 15 हा कोण किती आहे? बघा, हे छोट छोट 3 लघु कोण आहेत. म्हणजे 30 गुणिले 3 90 आणि 90 आणि वरचं 15. 90 आणि 15 किती झालं मग? 105. काढलेलं उत्तर बरोबर आहे का 105 मी? हो सर. आता काय होतं माहिती आहे का? हो सर. असं काढायचं म्हटलं का ना, की थोडासा वेळ जास्त लागतोय. मग त्यासाठी एक साधं सूत्र आहे, ते लिहून घ्या सर्वांनी. सूत्र लिहा सर्वांनी. मी लिहितोय त्या पद्धतीनं. वर टायटल द्या घड्याळ व वेळ. आजच्या घटकाचं टायटल द्या घड्याळ व वेळ. सूत्र लिहा, घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यामधील अंशात्मक कोनाचे माप बरोबर घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यामधील अंशात्मक कोन बरोबर
मी थोडक्यात कोन लिहितो. घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यामधील अंशात्मक कोन बरोबर तास गुणिले 30 वजा मिनिटे गुणिले 11/2. तास गुणिले 30 वजा मिनिटे गुणिले 11/2. आता जर पहिल्यांदा तुम्ही हे सूत्र अभ्यासत असाल तर मगाशी सांगितलं होतं का नाही, 2 वाजता तास काटा आणि मिनिट काटा याच्यातील किती कोण तयार होतो, तर 2 गुणिले 30 केलं. म्हणजे तासाला 30 न गुणलं की उत्तर येत होतं. त्यामुळे तास गुणिले 30 हे सूत्र लक्षात राहील. फक्त मायनसच्या पुढचा भाग लक्षात ठेवावा लागेल. मायनसच्या पुढचा काय करायचे, तिथे मिनिटे आहे आणि मिनिटेला 11/2 अपूर्णांक कसा लक्षात ठेवायचा. आताच बघा IPL ची फायनल मॅच संपली. RCB न या ठिकाणी IPL ची फायनल मॅच जिंकली आहे की नाही, बेंगलोरच्या संघानं. ज्या संघाचा कॅप्टन रजत पाटीदार होता आणि महत्वाचा जो खेळाडू आहे की बरेच वर्ष नेतृत्व केलं त्या संघाचं, तो विराट कोहली. मग फायनलच्या मॅच मध्ये या ठिकाणी 11च खेळाडू बेंगलोरचं उतरलेलं होतं आणि 11 खेळाडू मध्ये 2 खेळाडू काय केलं होतं, ओपनिंगला उतरलं होतं. त्यामध्ये पहिला खेळाडू होता विराट कोहली. आणि तुम्ही सांगा विराट कोहलीच्या जोडीला कोण होतं ओपनिंगला RCBच्या संघामध्ये? विल जॅक. हा फिल सॉल्ट. कोण? सॉल्ट. फिल हा सॉल्ट. बरोबर, फिल सॉल्ट. तुम्हाला IPL विषयी बऱ्यापैकी माहिती आहे. 11/2 अपूर्णांक कसा लक्षात ठेवायचा कळलं का? एका संघात राखीव खेळाडू धरायचे नाही. प्रत्यक्ष मैदानावर किती एका संघातील खेळाडू उतरतात? 11 फिल्डिंगला. आणि बॅटिंगला फक्त किती खेळाडू उतरतात? 2च. म्हणजे एका संघातील खेळाडू अंशामध्ये लिहायचं आणि फलंदाजीला उतरणाऱ्या खेळाडूंची संख्या छेदामध्ये लिहायचं. अशा पद्धतीने 11/2 हा पूर्णांक लक्षात ठेवायचा. आता मगाशी मला सांगा, आपण सूत्र काय पाहिलं होतं रे, प्रश्न काय पाहिला होता? 2:30 ना घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होईल. आता तास आहे का नाही, तास त्या ठिकाणी 2 घ्यायचं. किती वाजलेले आहेत, तर 2 वाजलेले आहेत, ते तास म्हणून घ्यायचं. आणि वर किती मिनिटं झालेले आहेत, तो आकडा मिनिटामध्ये घ्यायचा. लक्षात ठेवा. आता मग तासच्या ठिकाणी मी 2 लिहितो. 2 गुणिले 30. मिनिटं किती झालेले आहेत? 30. 30 गुणिले 11/2. आता बघा हा गुणाकार करून बघू. 20 त्रिक 60. आता तर बे एक बे आणि इथं 15चा भाग लागणार. आणि 15 आणि 11चा गुणाकार करू. 15 एके 15, हातचाला 1, 15 एके 15 आणि 1 16. आता 60तून 165 जात नाही. आपण 165 मधून 60 मायनस करायचं. मग किती येणार? मग 105. म्हणजे घड्याळात ज्यावेळेस 2:30 वाजलेले असतात तेव्हा घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये 105 अंशाचा कोन तयार होतो. मगाशी आपण काढलं होतं बघा, 90 अधिक 15 105. तुम्हाला सोपं मगाच वाटतंय का हे रे? तुम्ही सांगा बघू. सूत्राचं सोपं वाटतंय का मग सोपं वाटतंय? सूत्राचं. हा, एकदा तुमचं सूत्र पाठ झालं का नाही की सूत्राचा भाग हा पटकन आपल्याला उदाहरण सोडवायला मदत करतो. ठीक आहे. आता तुम्हाला एक या टाईपचं उदाहरण देतो. काढा पण ह्या प्रश्नाचं उत्तर बघूया किती जणांना येते. घड्याळाच्या 2 काट्यात 12:15 वाजता किती अंशाचा कोन तयार होईल? 12:15 म्हणजे किती वाजून किती मिनिटं रे?
12 वाजून 15 15 मिनिट. मिनिट. हा, आता कोण काढायचे त्याला मी थिटा म्हणतो. काय सूत्र सांगितलं मगाशी आपण? तास गुणिले 30 गुणवले सर वजा अँगल मिनिटे गुणिले 11/2. आता या सूत्रामध्ये किमती टाकूया आपण. तासच्या ठिकाणी 12 90 मिनिट. टाकायचं बघा इथं 12. मग तासच्या ठिकाणी 12 टाकलं. 12 गुणिले 30 आणि मिनिटाच्या खाली 15 लिहूया. 15 मिनिटे. 15 गुणिले 11/2. आता हा गुणाकार बघा. 12×3 = 36 आणि वर एक 0 म्हणजे 360 येणार आहे की नाही. आता इथं पूर्ण भाग जात नाही बघा. मग काय करूया? बे 14 1 तेव्हा घेतलं 0 बे 5 10. 11 गुणिले 7.5 मग 11×5 55. चला 5 11×7 77 आणि 5 78 79 80 81 आणि 82 82.5. आता 360 मधून 82.5 वजा करा. चला 360 मधून 82.5 वजा करा. करा कोणीतरी. अगोदर 360 मधून 82 वजा करा. पुन्हा अर्धा करूया आपण. 82 वजा केल्यावर किती येते? 360 मधून 82 वजा केल्यावर सर 277.5. 277. हा बरोबर आहे. 278 येतो. 278 मधून पुन्हा अर्धा वजा केलं 277.5. आणि मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं? हा जर कोण 180 पेक्षा जास्त येत असेल तर तो कोण किती मधून वजा करायचा? 360 मधून, आहे की नाही. 360 मधून जर पुन्हा हे वजा केलं तर किती येणार आहे? बाकी हीच आहे ना. 360 मधनं 82.5 वजा केल्यावर एवढं येतंय. मग आता 360 मधनं हे वजा केल्यावर हे उत्तर येणार 82.5. तुम्ही करून बघा. 360 वजा 277.5 उत्तर येते 82.5. किती ते उत्तर? 82.5. समजलं का सर्वांना हा प्रश्न? सूत्र वापरून उत्तर कसं काढलं? हो सर. हो सर. हा हो सर. ओके. आता हे दशांश चिन्हामध्ये असल्यामुळे थोडं तुम्हाला अवघड वाटलं असेल. जे हा 7 वाजून 25 मिनिटं यावेळी घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंश मापाचा कोन तयार होईल? सूत्र सांगा मगाचं. चला कोणाचं माप मी थिटा लिहितो. सांगा सूत्र काय? गुणिले मिनिटे. तास तास गुणिले 30 वजा मिनिटे 30 गुणिले गुणिले 11 गुणिले 2. 11/2. सांगा तासच्या जागेवर किती टाकू? 7. 7 गुणिले 30 आणि मिनिटाच्या जागेवर किती टाकू? 25. गुणाकार सांगा. हा गुणाकार किती आला? 210. आता इथं सिम्प्लिफाय करावं लागेल आपल्याला. बे 10 दशांश चिन्ह आणि पुन्हा 10. 25 गुणिले 5.5 25 5 1,600 ना.
हा चला 12. पुन्हा 25 5 12. मग ते 137 येते का रे? बरोबर आहे का? हो. हो सर. तर वजाबाकी करावी, त्याला वजाबाकी करा. 137.5. हा, वजाबाकी करा की 210 ते वजा करा. अगोदर मी काय करतो, 210 मधून 137 वजा करतो. किती रे? 73. 72.5. 73 मधून पुन्हा अर्धा वजा करा. बरोबर आहे, 72.5 5. झालं, उत्तर झालं. म्हणजे 7:25 घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होतो? 72.5 अंशाचा कोन तयार होतो. आता इथं बघा कोणता प्रश्न आहे. 8:24 घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन होईल? सांगा, सूत्र मगाचं सांगा. थीटा बरोबर तास गुणिले 30 वजा मिनिटे गुणिले 11/2. तास गुणिले 30 वजा मिनिटे गुणिले 11/2. मग तास किती? 8. 8 गुणिले 30. मिनिटे किती? 24 गुणिले 11/2. आता हा गुणाकार किती येतोय? 8 त्रिक 24 आणि त्याच्यावर एक 0. इथं बे एक बे इथं पूर्ण भाग येतोय बघा 24 ला. बे एक बे दोन्ही 12 आणि 12 आणि 11चा गुणाकार 12 एके 12. हा चला 1 12 एके 12 आणि 1 13. 132. करा वजाबाकी. किती ते वजाबाकी? 108. बरोबर, 108 अंश. अशा पद्धतीनं 8:32 घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये 108 अंश मापाचा कोन तयार होतो. अं, 4:20 झालतं का हे गणित बघा, रिपीट एखादं होऊ शकतं. 4:20 नव्हतं झालं ना? नसेल झालं. 4:20 तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होईल? सूत्र सांगा चला पुन्हा एकदा. थीटा बरोबर थीटा हे तास अंशातलं वापरलं जातं चिन्ह. गुणिले 30 वजा मिनिटे गुणिले 11/2. 11/2 गुणिले 11/2. हा, मग तासच्या ठिकाणी किती टाकू? 4. 4 वाजून गेलेत म्हणजे तास 4. तासचा तास 4च्या पुढे आहे. आता मिनिटाच्या जाग्यावर 20 मिनिटं ज्यादा आहेत म्हणजे मिनिटं 20 टाकतो. हा, पहिला गुणाकार करा हा 1 ते 20. इथं बे एक बे 10 20 आणि 11 10 110. त्याने वजाबाकी 10 म्हणजे 4:20 घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये 10 अंशाचा कोन तयार होतो. समजलं सर्वांना? हो सर. माईक बंद करा सर्वांनी.
आता हे गणित आहे ते एकदा बघा, थोडं वेगळ्या टाईपचं गणित आहे. बघू कोणाच्या लक्षात आलंय का? 6.37 तास म्हणजे किती तास, किती मिनिटे, किती सेकंद, असा प्रश्न आला का नाही, पोरं काय करतात माहित आहे का? त्यांना वाटतं लय सोपं आहे, काय एवढं सोपं. लिहिणार 6 तास, इथे लिहिणार 3 मिनिटे, आणि पुन्हा लिहिणार 7 सेकंद, आणि असा एखादा पर्याय असतो आणि त्या मुलांचं उत्तर चुकतं, मार्क 0. त्याच्यासाठी एक आपण सूत्र पाहूया, तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. सर्वांनी वही आणि पेन जवळ ठेवा. 1 तास, सांगा 1 तास म्हणजे किती मिनिटे रे? 60 त्याच्या पुढे लिहा 7 मिनिटे. मध्ये थोडी स्पेस ठेवा, मध्ये 1-2 वेळी सोडा, आणि पुन्हा लिहा 1 मिनिटे किंवा 1 मिनिट बरोबर किती सेकंद रे? 60 60 सेकंद बरोबर. पुन्हा 2 वेळी सोडा, आणि पुन्हा लिहा 1 तास म्हणजे किती सेकंद? 3700 हा, 60 आणि 60 चा गुणाकार करायचा, 3600 सेकंद. अरे माईक कोणाचा चालू आहे? सर्वांना डिस्टर्ब करतोय, माईक कोणाचा चालू आहे? हा, ओके, बंद झाला. आता आपल्याला तासाचं तासामध्ये, तासाचं मिनिटामध्ये आणि तासाचं सेकंदामध्ये रूपांतर करायचे. मिनिटाचं सेकंदात करायचंय का? नाही. त्यामुळे मी मधलं हे ड्रॉप करतो, हे मला नको आहे मधलं. हे मधलं मी कॅन्सल करतो. आपल्याला इथं 2च रूपांतरण लागणार आहे, तासाचं मिनिटामध्ये आणि तासाचं सेकंदामध्ये. त्यामुळं मधलं मी ड्रॉप करतो. आता बघा मी काय करतोय, हे जे पहिलं 1 नंबरचं रूपांतरण आहे, याच्यामध्ये उजव्या बाजूला किती मिनिटं दिले? 60 मिनिटं दिले. मग त्याला 10 न भाग देतोय बघा, 10 न. मग उजव्या बाजूला 10 न भागल्यावर डाव्या बाजूला सुद्धा आपल्याला 10 न भागावं लागेल. चला, दोन्ही 10 न भागूया. 60 ला 10 न भागल्यावर किती येणार आहे उत्तर? 60 ला 10 न भागल्यावर 10 न भागायची, बरोबर आहे, तुम्ही सांगितलं. किती? 0 ला 0 जाणार, 6 मिनिटे राहणार आहे की नाही? किती राहणार? 6 मिनिटे. आणि इकडं 1 ला 10 न भागा, 1/10, म्हणजे आपण त्याला 1 दशांश म्हणतो ना रे, 1 दशांश म्हणतो. म्हणजे कसं लिहायचं ते 1 दशांश? 0.1 तास, बरोबर आहे का लिहिलेलं? हे रूपांतरण आपल्यासाठी फार महत्वाचं आहे, याला स्टार करा. काय सूत्र तयार केलं नवीन तुम्ही? बघा, अतिशय महत्वाचं हे सूत्र आहे. 0.1 तास बरोबर 6 मिनिटे. 0.1 तास म्हणजे 6 मिनिटे. सर्वांच्या लक्षात आलं का? हे 10 न भागलं होतं, 1 ला 10 न भागल्यावर 0.1 आलं, आणि 60 ला 10 न भागल्यावर 6 आलं. अरे समजलं का? तुम्ही काहीच बोलत नाही. हो सर. आता हे 3 नंबरचं रूपांतरण आहे, त्याला 100 न भागतोय मी. किती भागतोय? 100 न. मग सांगा, 36 ला 100 न भागल्यावर किती सेकंद राहणार उजव्या बाजूला? 36 बरोबर आहे, 36 सेकंद. आणि इकडे 1 ला 100 न भागलं तर 1 शतांश. 1/100 म्हणजे 1 शतांश ना. 1 शतांश कसं लिहितात रे? 0.01
हा, हे लिहून घ्या सर्वांनी. 0.01 तास म्हणजे 36 सेकंद. हे सूत्र फार महत्वाचं आहे. कोणती दोन सूत्रात आपल्याला लागणार आहेत पुढचं गणित सोडवायला बघा. हे 1 नंबरचं आणि हे 2 नंबरचं. समजलं का कुठली दोन सूत्र लागणार आहेत? हो सर. हो बघा, सर. हे एक लागणार आहे हो सर. आणि हे दुसरं ग्रीन आणि लागणार आहे. पर्पल. हा, पहिलं वाचा सूत्र चला सर्वांनी. 0.1 तास म्हणजे 6 मिनिटे 6 मिनिटे. आणि 0.08 0.01 तास म्हणजे 36 सेकंद. म्हणजे 6 आणि 36 हे दोन लक्षात ठेवा. 6 आणि 36. आता मगाचं गणित तुमच्यासमोर मी शेअर करतो. माईक बंद करा सर्वांनी. हा, आता बघा या प्रश्नामध्ये काय विचारलंय. 6.37 तास. आता याची फोड करूया आपण. कशी होणार आहे फोड? 6 अधिक बोला अधिक 0.37 0.3 आणि 7 काय होणार? अधिक 0.07 0.07 आणि या सगळ्यांचे कॉमन एकक आहे तास. 3 दशांश आहे म्हणजे 3 ची स्थानिक किंमत 0.3 बरोबर ना? आणि 7 शतांश आहे म्हणजे 7 ची स्थानिक किंमत 0.07. स्थानिक किंमत काढताना काय करायचं? तो अंक लिहायचा आणि इतर अंकाच्या ठिकाणी 0 ठेवायचं. म्हणजे उदाहरणार्थ 6.37 आहे. 3 ची स्थानिक किंमत काढायची आहे का नाही? तर हे खाली 3 लिहायचं हाय असं आणि बाकीच्या ठिकाणी काय उजव्या साईडच्या अंकाला कायच लिहू नका आणि डाव्या साईडच्या अंकाला 0 लिहा. झाली स्थानिक किंमत मिळाली. समजा 7 ची स्थानिक किंमत काढायची. आपण 6.37 अगोदर मी हाय असं लिहितो. आता 7 च्या ठिकाणी 7 लिहायचं आणि बाकीचं जे दोन अंक आहेत का नाही तिथे 0 लिहायचं. कळले का स्थानिक किंमत कशी काढायची? हो सर. हा, आता मग आपण काय घेतलं होतं? आता इथं काढलं बघा 6 तास. तास मधलं मी ता लिहितो. प्रत्येकाला एक देतो ना. पुन्हा 0.3 तास आणि शेवटी 0.07 तास. बघा इथं 6 तास आहेत, इथं 0.3 तास आहेत आणि इथं 0.1 तास म्हणजे किती मिनिटं रे? 0.1 तास म्हणजे किती मिनिटं बघा लिहून घेतलंय तुम्ही? 6 ना? 6 मिनिटे. मग 0.1 ची किती पट 0.3 आहे? 0.1 ची किती पट 0.3? म्हणजे 3 पट आहे. मग इथं 3 पट केली की 6 ची 3 पट करा. 6 त्रिक 18 18 मिनिटं झाली. आता सेकंद फक्त काढायचं उरलं. आता आपण एक तिसरं सूत्र पाहिलं होतं मगाशी बघा. 0.01 तास म्हणजे किती सेकंद? 36 सेकंद. म्हणून 0. तुमचा माईक बंद ठेवा. 0.01 ची किती पट 0.07? शेवटचा जो अंक असतो ती पट असते ना, 7 पट. मग 36 ची 7 पट काढा. 36 गुणिले 7 करा चला. करा पटकन 36 गुणिले 7. बघू येते का तुम्हाला? 252 सर. 252. 252. म्हणजे तेवढं सेकंद आलं बघा. 252 काय आलं?
सेकंद. पण परीक्षेला हा पर्याय नसतो बरं का. कारण काय होतंय, आपल्याला माहित आहे 60 सेकंदाचा 1 मिनिट असतो ना. हे 252 सेकंद आहेत का नाही. 60 ची चौपट किती? 60 ची चौपट 60 गुणिले 4 करा ना. 60 गुणिले 4. 240. ह्याच्यातनं 240 मायनस करा. ह्याच्यातून 240 मायनस करा. किती सेकंद उरले? 12. 12. आणि जे 240 सेकंद आहेत का नाही, त्या 240 सेकंदाची मिनिटं किती झाली? 60 सेकंदाचा 1 मिनिट ना. म्हणजे 240 सेकंदाचे 4 मिनिटं झाली. ती 4 मिनिटं यात ऍड करा. 18 आणि 4 किती? 22. म्हणजे याचं फायनल उत्तर किती आलं सांगा मग आता. याचं 6 फायनल काय तास उत्तर आलं? 22 मिनिटे 6 तास 22 मिनिटे 12 सेकंद. अगदी बरोबर. 6 तास 22 मिनिटे आणि 12 सेकंद. परंतु परीक्षेला स्कॉलरशिपचं जर हे गणित आलं तर एवढं करायला आपल्याला वेळ असतो का रे? नसतो. मग डायरेक्ट कसं करायचं बघा. हे 6 तास आहेतच. त्याला काही करायचं नाही. आता 0.3 तास. मग हा जो दशांश तो जो 3 आहे त्या 3 ला किती गुणायचं मला सांगितलं तुम्हाला मी? 6 न. म्हणजे किती मिनिट येणार? 18 मिनिट येणार. आणि हे जे 7 आहे त्याला किती गुणायचं सांगितलं होतं मगाशी तुम्हाला? 36. 36. मग हा गुणाकार किती झालता? 7 चौकोन 42, 4 552. 7 36. हा 252 सेकंद आहे की नाही. आणि पुन्हा आपण काय केलं तरी शेवटी 252 मधनं 240 काय केलं? मायनस किती आलं? 12. 12. मग ह्या 240 सेकंदाची किती मिनिटं होती? 4 मिनिटं. 4. ती इथे ऍड केली. अशा पद्धतीने काय केलं? 6 तास. पुन्हा ही अगोदरची 18 मिनिटं त्या सेकंदाचं कन्वर्ट मिनिटामध्ये केलेलं ते 4 मिनिटं. अशी किती? 22 मिनिटं ना. आणि सेकंद किती उरलं मग? 12 सेकंद. 12 सेकंद. समजलं ना तुम्हाला डायरेक्ट कसं करायचं? हो दशांश सर. चिन्हाच्या उजवीकडच्या पहिल्या अंकाला 6 न गुणायचं. आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडच्या दुसऱ्या अंकाला कितीने गुणायचं? 36 न. हे दोन अंक फार महत्वाचे आहेत. 6 आणि 36 लक्षात ठेवा. 6 आणि 36 हे अंक फार महत्वाचे आहेत तुमच्यासाठी. चला पुढचं उदाहरण घेतो मी. हे मगाचच गणित आहे. मगाच्याच प्रश्नाचं बघूया सोडवून. पहाटे 3:30 वाजता. म्हणजे किती वाजून किती मिनिटं? 3 वाजून 30 मिनिटं. हा तास गुणिले 30. तास म्हणजे किती रे? 3 गुणिले 30. मिनिटं किती आहेत? 30. आणि त्याला कितीने गुणायचं? 11/2 न. चला करा गुणाकार. या दोघांचा गुणाकार 90. बेक बे बेक बे बे 15 ना. आणि 15 गुणिले 11. 15 एके 15. चला 1 15 एके 15 आणि 1 16. किती ती वजा बाकी? वजा 75 येते ना. 165 मधनं 90 वजा करा ना. हे समजलं का सर्वांना? मगाशी जे सूत्र आपण पाहिलं त्या सूत्रावरच आधारित होतं हे गणित. हो सर. हो सर. हा. आता तासाचं तास सेकंद मिनिटामध्ये रूपांतर करणे. हा आता बघू हे कोणाला सांगता येतंय का? आता इथं नेमकं उलट दिलंय बरं का. बरं ह्याच्या अगोदर आपलं नेहमीच घेतो.
ते चालेल डबल रिपीट. ठीक आहे. आता डायरेक्ट मला सांगा काय करायचं. तास किती आहेत? 5. तास किती आहेत? 5 तास आहेत, बरोबर आहे. आणि हे एक तास किती आहेत रे? 0.4 तास. फोड आपण काय केली? 0.4. मग त्या 4 ला किती गुणायचं सांगितलं मगाशी तुम्हाला? 6 ने. 6 म्हणजे किती झालं ते? 424 मिनिटं. सर 5 तास 25 मिनिटे आणि 12 सेकंद. बरोबर आहे, करेक्ट. आता हे 0.02 तास, ह्या 2 ला किती गुणायचं सांगितलं मगाशी आपण? 36 ना? म्हणजे हे 72 काय झालं? सेकंद. 5 तास 24 मिनिटे 72 सेकंद असं येते, परंतु पर्यायात हे उत्तर नसतं. अशा वेळेस काय करायचं? हे 72 सेकंद आहेत का नाही, त्यातील 60 सेकंदाचा मिनिट होतो, म्हणजे ह्यातून 60 मायनस करूया. किती येणार मग? 12 सेकंद येणार. सर आणि त्या आवाज 60 मिनिटाचा अडखळत येतोय. 60 मिनिटाचा ते काय होते, सर्वांचा माईक चालू असल्यामुळे तसं होत असेल याचा कदाचित. हा, आता ह्या 60 जे सेकंद त्याचा 1 मिनिट इथे ऍड करतो, म्हणजे ते किती होणार? 25. बघा, म्हणजे काय झालं? 5 तास 25 मिनिटे आणि 12 सेकंद. 5 तास 25 मिनिटे आणि 12 सेकंद आहे का बरोबर आता? हो सर. हो सर. हा, ओके. आता ह्या गणिताकडे थोडं बघा बरं, कोण सांगतंय मला काय करायचं बघू. उलट आहे गणित मगाच्या, नेमकं हे गणित नेमकं उलट आहे मगाच्या. सर 36 ला जर आपण 36 न भागलं तर, आणि 9 ला 6 ने. ह्याला 36 न आणि ह्याला 6 न. बरं, 36 ला 36 न भागल्यावर 1 आलं, आणि 9 ला 6 न भागल्यावर काय होणार? 1.5. 1.5. मग उत्तर किती येणार ह्याचं? 6 तास 9 मिनिटे 36 सेकंद. बरं, आपण 36 ला 36 न भागलं तर ते 0.06 येणार आहे की नाही. ह्याला जर आपण 6 न भागलं तर 1.5. पण 1.5 कसं लिहायचं? बरं, अगोदर 6 तास घेतो. हे बरं, आपण एक तोंडी उत्तर काढूया आणि उलट त्याचं रूपांतरण करूया. ह्याला 6 न भागल्यानंतर 36 न भागल्यावर 1 येणार ना. ह्याला 6 न भागल्यावर एकच मिनिट, कसं करता येईल? नाही, ह्या मिनिटाचं समजा इथं 6 मिनिटं आपण केलं, 6 मिनिटं केलं. आता मिनिटं किती उरले रे? 3 मिनिटं. ते 3 मिनिटं सेकंदात रूपांतरण करतो. 3 मिनिटाचं सेकंद किती झालं? 3 गुणिले 60, 180 ना. आणि 180 आणि 36 ची बेरीज करा, म्हणजे 216 आलं. आणि अगोदरच 6 तास हाय असं घेतो. लिहिलं बरोबर आहे का आता बघा पण? 6 तास, आता ह्याची 6 मिनिटं घेतो, म्हणजे 9तून 6 गेल्यावर जी 3 मिनिटं उरली त्या 3 मिनिटाचं सेकंदात केलं. 3 मिनिटाचं सेकंद किती? 180. आणि 180 ना अगोदरचं किती? 36, म्हणजे 216 सेकंद. आता काय करूया, ह्याला 6 न भागायचं.
आणि ह्याला कितीनं भागायचं 36 ना. हा सांगा किती येणार मग. हे 6 पॉइंट. आता ह्या 6ला 6 न भागल्यावर किती येणार 1 येणार. आणि ह्या 216ला 36 न भागल्यावर किती रे 36 ची किती पट 216 भागी 6. वाटतं 6 पट ना 6 6 36 चला 3 6 3 18 हा 6 पट एवढं उत्तर येते बरोबर आहे 6.16 तास करेक्ट आहे उत्तर. समजलं का तुम्हाला हे उलट गणित आहे मगाच्या गणिताच्या. हे जे 9 मिनिटं आहेत का नाही ह्या 9ला 6 न पूर्ण भाग जात नाही मग तिथली 6 मिनिटं ठेवली आणि 3 मिनिटाचं आपण सेकंदात रूपांतरण केलं होतं. अशा पद्धतीने उलट केलं होतं. बरं ह्या टाईपचं मला अजून एखादं सापडतं का मी पाहतो. तर तुमच्या कुठं आहे का घड्याळामध्ये मोबाईल मध्ये नसेल कुठल्या प्रश्नसंच वगैरे या टाईपचं गणित मला घ्यायचंय. मी शोधतोय. ठीक आहे नाही सापडत पण येईल हळूहळू सर्वांना तुमच्या लक्षात येईल हे सुद्धा. अशा पद्धतीनं आज आपण घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा याच्यामधील अंशात्मक कोन काढणे तसेच तासाचं तास मिनिटे सेकंद यात रूपांतरण करणे किंवा तास मिनिटे आणि सेकंद यांचं तासामध्ये रूपांतरण करणे या 2 टाईपची उदाहरणं पाहिली. आता एक कॉमन मला एक प्रश्न विचारायचे. आता हा त्रिकोण आहे या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान आहेत. या त्रिकोणाला काय म्हणायचं रे सांगा बघू. समभुज त्रिकोण. बरोबर. समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण. आता तुम्हाला विचारलं समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन किती अंशाचा असतो सांगा बघू. समभुज त्रिकोणाचा 60 अंशाचा असतो. बरोबर 60. 60 अंशाचा. हे कसं काढलं तुम्ही रे 60 अंशाचा तुमचं पाठ होतं ना. सर त्रिकोण 180 अंशाचा असतो मग 3 बाजू म्हणून भागिले 3. बरोबर आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 असते आणि तिन्ही कोण समान असतात म्हणून 180च 3 समान भाग केलंय का नाही 60 आलं. बरं इथपर्यंत ठीक आहे. आता आपण एक एक वाढवत जाऊया. हा काय आहे चौरस आहे. चौरस मला सांगा चौरसाचा प्रत्येक कोण किती अंशाचा असतो 90. हे कसं काढलं तुम्ही हे कसं काढलं कारण सर भागिले त्रिकोणाच्या पूर्ण बाजूंतील बाजूंचा कोन हा 360 चा असतो व चौकोनाला 4 बाजू असतात. चौकोनाला बरोबर आहे तुम्ही सांगितलेलं. चौकोनाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज 360 असते हा गुणधर्म पाठ आहे. आणि चौरसाचे चारही कोन काय असतात समान असतात म्हणजे याला 4 न भागल्यावर प्रत्येक कोणाचं माप येईल. अशा पद्धतीने तुम्ही चौरसाचा प्रत्येक कोन 90 अंश मापाचा असतो हे काढलं. आता मी बघा आकृती काढतोय बघा लक्षात येते का तुमच्या. कोणती आकृती आहे बाजू मोजतो 1 2 3 4 आणि 5. ह्याला आपण मराठीमध्ये म्हणतो सुसम पंचकोन रेग्युलर पेंटेगॉन इंग्रजीत म्हणतात. सुसम पंचकोन. आता तुम्ही मला सांगा याच्या सर्व कोणांची बेरीज किती असते किंवा प्रत्येक कोणाचं माप किती अंश असतं 36. 36. अरे विशाल कोण दिसतोय इतका लहान कसा असेल
हा कोण बघा ना किती मोठा दिसतोय. लघु कोण दिसतच नाही, विशाल कोण दिसतोय. मी तर काय करायचो, मला असा प्रश्न विचारल्यानंतर हो का असा एक कर्ण काढायचो, असा एक कर्ण काढायचो आणि मोजायचो. हा पहिला त्रिकोण झाला, हा दुसरा त्रिकोण तयार झाला आणि हा तिसरा त्रिकोण तयार झाला. एका त्रिकोणातील 3 कोणांची बेरीज 180 असते. 180 ची मी तिप्पट केलती बघा. 8 त्रिक 54 आणि हा 0 540. म्हणजे सर्व कोणांची बेरीज 540 आली पहा. आणि मग प्रत्येक कोण समान असलं की 5 न भागलं. 5 1 5, 5 0 आणि 5 8 40. अशा पद्धतीनं मी सुसम पंचकोनाचा प्रत्येक कोण 108 अंशाचा मापाचा असतो असं काढलं. काढलेलं उत्तर बरोबर आहे का सांगा? हो सर. हा, विचारलं तुम्हाला सुसम पंचकोनाच्या सर्व कोणांची बेरीज किती असते तर किती सांगणार? 540. 540. आणि प्रत्येक कोण किती अंशाचा असतो? 108. 108. आता मी तुम्हाला सूत्र सांगतो, याच्यासाठी सूत्र आहे माझ्याकडं. आता n म्हणजे त्या सुसम बहुभुजाकृतीच्या बाजूंची संख्या. आता इथे बाजू किती आहेत? 5 आहेत, म्हणजे n ची किंमत 5 टाकली. आता एक सूत्र तिथं 180 कंसात n वजा 2 लिहून घ्या. आता n च्या ठिकाणी मी 5 टाकून बघतो. म्हणजे 180 गुणिले 5तून 2 गेल्यावर 3 आणि 8 त्रिक 54 आणि त्याच्यावर 1 0 540. इथे एक वाक्य लिहा. सुसम बहुभुजाकृतीच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज बरोबर हे सूत्र लिहा. सुसम बहुभुजाकृतीच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज. सुसम बहुभुजाकृतीच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज बरोबर 180 कंसात n वजा 2. 180 कंसात n वजा 2. आणि त्याच्या खाल्ल्या प्रत्येक कोणाचे माप बरोबर, प्रत्येक कोणाचे माप बरोबर 180 कंसात n वजा 2 भागिले n. जी बेरीज आली त्याला बाजूंच्या संख्येनं भागायचं. मगाशी 540 ला पण 5 न भागलं होतं. प्रत्येक कोणाचे माप बरोबर 180 कंसात n वजा 2 आणि छेदामध्ये n. आता जी तुम्ही 2 सूत्र लिहिली ही पुढच्या गणिताचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला 100% बघा उपयोगी पडतील. आता मी सुसम षटकोन काढतोय, बघूया. त्या सूत्राचा उपयोग करून तुम्ही काढू शकता. सांगा किती ती बेरीज रे? या सुसम षटकोनाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज किती आहे? 720 सर. 520. अगदी 720. हा, बरोबर 720. कारण सूत्र कुठलं आहे आपलं? 180 कंसात n वजा 2. n ची किंमत किती टाकली तुम्ही? 6. मग इथं 6 तून 2 वजा करा, किती येणार? 4. किती ते 720. आणि प्रत्येक कोणाचं माप किती येणार आहे? 720 ला 6 न भागा ना. 120. 120 सर. बरोबर आहे. याचा प्रत्येक कोण किती अंश जाणार? 120 अंश मापाचं येणार. आता मी तुम्हाला विचारतो, सुसम सप्तकोन डायग्राम काढत नाही, वेळ जातोय, वेळ संपत आलेला आहे. सुसम सप्तकोन म्हणजे 7 समान बाजू असणारी सप्तकोन. 900. 900. किती ते? 900. बर, चेक करतो मी एकदा 900 बरोबर आहे का. यांची किंमत 7 टाकूया. 7 वजा 2
किती वजा किती? 7तून 2 वजा केल्यावर 5. 5. 18 पंचे 90 आणि वरचा 1 0. 900 करेक्ट. सुसम सप्तकोनांच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज 900. आणि सुसम सप्तकोनाचा प्रत्येक कोण किती अंशाचा असतो? हे काढावं लागेल ना. 7 न भागा. 7 एके 7. 120. 2 0. 7 2 14. 60. 7 8 56. 40 ना. काहीतरी दशांश चिन्ह देते मला वाटते. 128.5. ठीक आहे. अशा पद्धतीनं आज आपण काय काय शिकलो सांगा जर मला. घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा याच्यामध्ये असणारा अंशात्मक कोनाचं माप काढणे. पुन्हा तासाचं तास मिनिट सेकंद यामध्ये रूपांतरण करणे. आणि सुसम बहुभुजाकृतीच्या सर्व कोनांची बेरीज व सुसम बहुभुजाकृतीच्या प्रत्येक कोनाचं माप काढणे. अशा 3 सूत्राचा उपयोग करून आपण आज विविध प्रकारची उदाहरणं सोडवली. बरं, आपल्याची चाचणी कोणती आहे सांगा? 9वे प्रकरण. विषय भूगोल. सर. 9व प्रकरण ना. हो. चालेल, बस करूया. ओके, बाय. बाय.